बंधू आणि भगिनींनो, मराठवाडा युवा मंचच्या वतीने 11व्या वर्धापन दिन समारंभात आणि मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रमात उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होतोय. चिंब चिंब भिजतो आहे, भिजता भिजता मातीमध्ये पुन्हा एकदा रुजतो आहे. हिरवे कोवळे कोंब माती माझ्या भोवती सारते आहे. विरते पास सरती नाती पुन्हा एकदा बांधते आहे. अशा कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण यावी असा हा सगळा कार्यक्रम. आता सूत्रसंचालन करणाऱ्या सरांनी माझा सगळा परिचय करून दिला, पण मी कुठलाही हे सांगितलं नाही. आणि माझं आडनाव असं आहे की सदाशिव पेठ पुणे 30 असं वाटल्याशिवाय राहणार नाही. पण मी आपल्याला आवर्जून सांगतो की मी उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील माणकेश्वर सारख्या 700 लोकवस्तीच्या गावातून पुण्यामध्ये आलो आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कार्याध्यक्ष झालेलो आहे. ज्यावेळेला मी 27-28 वर्षापूर्वी 700 रुपये घेऊन पुण्यामध्ये आलो, माझ्याकडे अभियांत्रिकीची पदवी होती, पण तो काळ सिव्हिल इंजिनियर साठी फार चांगला नव्हता. आपण झिरो बजेट स्वीकारलेलं होतं, आर्थिक मंदी होती. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक महिना राहण्याची देखील व्यवस्था पुण्यामध्ये होऊ शकली नाही. मग लिंगायत बोर्डिंग मध्ये राहिलो आणि तिथे राहिल्यानंतर रेक्टर आल्यानंतर शर्ट घालून बाहेर निघून जायचं, अशा परिस्थितीमध्ये राहिलो. पण आपल्या मराठवाड्याच्या मातीमध्ये संघर्ष करण्याची एक प्रचंड शक्ती आहे आणि या शक्तीने मराठवाड्यातली सगळी माणसं खूप मोठी केली आहेत. आमच्या मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे, पण बुद्धिमत्तेचा आणि प्रतिभेचा सुकाळ आहे हे व्यासपीठाकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं. आणि मला सांगायला आनंद होतो की ज्या लिंगायत बोर्डिंग मध्ये मी पॅरासाइट म्हणून राहिलो, त्यांच्याच वर्धापन दिनाला मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं आणि मी त्यांना सांगितलं की अतिशय योग्य व्यक्तीला तुम्ही बोलवलेलं आहे. त्यामुळं आपल्या मराठवाड्यातली ही जी सगळी मंडळी आहेत, आपण खूप मोकळे डाकळे आहोत. आपण वेळेच्या बाबत खूप मोकळे आहोत. त्यामुळे आपण 5:30चा कार्यक्रम 6:30ला सुरू करतो. आपण अजून खूप पुढे जाऊ शकतो. त्यामुळं आपण आपल्या मनोवृत्तीमध्ये थोडासा बदल करण्याची सुद्धा गरज आहे असं मला वाटतं. पण पहिल्या 2 पिढ्यांचा संघर्ष खूप तीव्र होता. आज व्यासपीठावर जी सगळी मंडळी आहे, आता जी नवीन पिढी आलेली आहे त्यांना सगळं तयार मिळालेलं आहे आणि घरामध्ये एकच मुलं आहे. त्यामुळे आई वडिलांच्या प्रेमाचा आणि अपेक्षांचा कडेलोट झालेला आहे. तो सतत एक ठिपका दिसत असतो, याला इंजिनियर करू की डॉक्टर करू. आई वडिलांच्या दोघांच्या मार्कांची बेरीज 90% होत नाही, पण मुलांनी 95% मिळवावे असं त्यांना वाटतं आणि त्यामुळे सगळ्या सुविधा या मुलांना आज आपण देतो आहोत. पण या नव्या पिढीने आपली मागची पिढी कुठल्या वातावरणातून आलेली आहे हे लक्षामध्ये ठेवणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की आपण मराठवाडा मुक्ती दिन साजरा करतो. ते स्वातंत्र्य आपण जे मिळवलं त्याचं स्मरण आपण करतो आहोत. तर आपण आपल्या पोटापाण्यासाठी बाहेर पडलेल्या मंडळींनी एकत्र येणं ही गोष्ट जितकी महत्वाची आहे, त्यासाठी संपर्क, संवाद, सहकार्य आणि समन्वय ही 4 मूल्ये घेऊन आपल्याला पुढे वाटचाल करावी लागेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपण पुण्यामध्ये आलो म्हणून आपल्या गावाशी असलेली आपली नाळ आपल्याला तोडता येणार नाही. त्या गावासाठी आपण काय करू शकू याचा आपण विचार केला पाहिजे. आणि मला मराठवाडा युवा मंच मधल्या सगळ्या कार्यकारी मंडळाचं मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी मागच्या पिढीला हात देऊन पुढे आणण्याचं जे काम केलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे. मी सगळ्या यशस्वी लोकांना मराठवाड्यातले एकच सांगेन की आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या त्या क्षेत्रामध्ये आपल्या भागातल्या किमान 5 माणसांना जरी आपण मनपूर्वक मदत केली तरी आपला मराठवाडा कुठल्या कुठे गेल्याशिवाय. आज आपण जागतिकीकरणाच्या युगामध्ये आहोत. खरं तर भेद करण्याचं कारण नाही की मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, पण आपण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे की मराठवाडा मागास का राहिला. तर हैदराबाद संस्थानामध्ये मुद्रण स्वातंत्र्य नव्हतं, वर्तमानपत्र नव्हती. ब्रिटिश सरकारने ज्यांना मान्यता दिलेली होती ती देखील वर्तमानपत्र आपल्याकडे नव्हती. त्यामुळे प्रबोधनाचा जो प्रकाश दिसायला पाहिजे तो आपल्या मराठवाड्यातल्या समाजाला दिसला नाही. दुसरं म्हणजे मुंबई प्रांतामध्ये 19व्या शतकामध्ये इंग्रजी शिकलेले लोकहितवादी असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, तेलंग असतील, यांनी आपल्या भारतीय परंपरेची चिकित्सा केली आणि परंपरा आणि आधुनिकतेचा मेळ घालून कसा पुढे जाता येईल याचा एक विचार केला.
महात्मा फुल्यांनी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली, सत्यशोधक समाजाची चळवळ सुरू झाली आणि त्याचाही एक प्रभाव समाजावरती पडला. मुंबई विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर तिथं उच्च शिक्षणाला मोठी चालना मिळाली. तर या सगळ्या गोष्टी उर्वरित महाराष्ट्रामध्ये घडत असताना मराठवाड्यामध्ये मात्र जात धर्म विषमता यातच आपण अडकलेलो होतो आणि त्यामुळं निजामाचं शिक्षणाविषयीचं जे धोरण होतं ते ब्रिटिशांपेक्षा वाईट होतं. म्हणजे 1920 साली निजामांच्या हद्दीमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या ही फक्त 2.4 लाख एवढी होती आणि एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ती केवळ 2% होती. म्हणजे आपण शिक्षणामध्ये मागे, या सगळ्या आधुनिकतेच्या विचारांपासून मागे राहिलो आणि मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजेस आता आपल्या भागामध्ये विपुल झाली आहे, पण त्या काळामध्ये ती एवढी नव्हती. आणि एक गोष्ट आपण सगळ्यांनी मान्य केली पाहिजे की मराठवाड्याने 4 मुख्यमंत्री दिले, उपमुख्यमंत्री दिले, अनेक केंद्रीय मंत्री दिले, पण राजकीय इच्छाशक्तीमुळे मराठवाडा पुढे जाऊ शकला नाही. हे वास्तव आपल्याला मान्य करावं लागेल, अन्यथा आपल्याला पुढे मुंबईला येण्याची ही परिस्थिती राहिली नसती. त्यामुळे एकीकडे बौद्धिक अनुशेष आणि दुसरीकडे हा सगळा राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे विकासाचा अनुशेष, अशा एका विचित्र परिस्थितीमध्ये आपण सापडलो. पण मला असं वाटतं की राजकारणाकडून आपण फार अपेक्षा ठेवू शकत नाही, पण भूमिपुत्र त्या भूमीचं चित्र बदलू शकतात आणि हे मराठवाडा युवा मंचच्या या सगळ्या लोकांनी दाखवून दिलं तर वातावरण निश्चितपणाने बदलू शकेल असं मला वाटतं. मराठवाडा युवा मंचचं मी खरोखरीच कौतुक करतो, कारण आपल्या मराठवाड्यातली माणसं आपल्याला बस स्टॉप वरतीच भेटतात. वापस आलात का, येऊन राहिले, जाऊन राहिले, ऐकलं की आपण ओळखायचा हा आपल्या भागातला आलेला आहे आणि मग आपण स्वतःहून त्याच्याशी परिचय करून घ्यायचा. असं एक सगळं वातावरण होतं. या सगळ्या मंडळींना एका व्यासपीठावर आणण्याचं काम त्यांनी केलंय आणि मला असं वाटतं की आज ज्यांना ज्यांना सन्मानित केलं जाणार आहे, मग विठ्ठलराव जाधव आहेत, आमचे बोरमाने सर आहेत, मुगळीकर आहेत, व्यंकटराव शिंदे आहेत, अजित वाडीकर आहेत, बालाजी धायगुडे आहेत, राजेंद्र हुंजे आहेत, शिवशंकर डोंगरे आहेत. ही जर कर्तृत्वाची शिखर पुढच्या पिढीने पाहिली तर त्यांच्याही मनामध्ये अशा आकांक्षा निर्माण होईल की आपणही आपलं कर्तृत्व असंच घडवलं पाहिजे आणि या व्यासपीठावरती आपला देखील सन्मान झाला पाहिजे. तर ती प्रेरणा देण्याचं काम हा कार्यक्रम निश्चितपणाने करतोय असं मला वाटतं. तर आज सगळ्यात श्रीमंत माणसं कुठली, तर ज्यांचा अधिकाधिक संपर्क आहे, डेटा किंवा माहिती ज्याला म्हणतात ती ज्यांच्याकडे अधिक आहे, तो आजच्या काळामध्ये श्रीमंत आहे असं म्हटलं जातं. तर अशा संघटना स्थापन होणं आणि त्यांनी अधिकाधिक माहिती आपल्या भागातल्या लोकांची गोळा करून जे कर्तृत्व संपन्न आहेत त्यांनी जे गरजू आहेत त्यांच्यासाठी काय करता येईल याचा जर विचार केला तर निश्चितपणे आपण पुढे जाऊ असं मला वाटतं. आणि त्यामुळं मराठवाड्यांनी केवळ महाराष्ट्राच्या नव्हे, केवळ भारताच्या नव्हे, तर आज आपली मराठवाड्यातली माणसं ही 7 समुद्र पार गेलेली आहेत आणि त्यामुळं जगाच्या वाटचालीमध्ये सुद्धा मराठवाड्यातल्या मंडळींचं खूप मोठं योगदान आहे. तर हा सगळा वारसा आणि परंपरा आपण डोळ्यासमोर ठेवून निश्चित वाटचाल करू अशी मला खात्री आहे. या सुंदर कार्यक्रमामध्ये मला आपण सर्वांनी निमंत्रित केलं, विशेषतः सत्यजितजी चौधरी, राम चिंचोले, लक्ष्मीकांत कुलकर्णी या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.